नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याचा निकाल लागलेला आहे। म्हणजेच नोव्हेंबर 2024 जे तुम्ही TETची एक्झाम दिली होती त्याचा रिझल्ट लागला आहे। तो रिझल्ट कसा बघावा या संदर्भात हा व्हिडिओ केलेला आहे। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, रिझल्ट कसा भरावा ह्याचे तर तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी माहिती सांगणारच आहे। त्यातपूर्वी हे पण सांगणार आहे की पुढची एक्झाम तुम्हाला कशी द्यायची आहे, म्हणजे टेटची जी भरती निघणार आहे तर त्या टेटचा फॉर्म कसा भरावा, ते कधी निघणार आहे त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे। तसेच याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये काय आक्षेप असेल, जर रिझल्ट लागला त्याच्यामध्ये काय आक्षेप असेल तर तो आक्षेप कसा नोंदवावा यासाठी पण मी या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण रिझल्ट कसा बघावा यासाठी तुम्हाला सुरुवात करू। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे याचा निकाल लागलेला आहे। तर या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे एक छोटीशी, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। 10 नोव्हेंबर रोजी जी तुमची एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट या ठिकाणी 31 जानेवारी 2025ला संध्याकाळी 4 वाजल्यापासून या ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी वगैरे असेल तर या ठिकाणी पाहू शकता। गुणपडताळणी करायची असल्यास अथवा त्रुटी अक्षर घ्यायचा असेल तर या संकेतस्थळावर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे। 1/2/2025 ते 6/2/2025 या ठिकाणी आपल्याला ते आक्षेप नोंदवायचा आहे। तो आक्षेप कसा नोंदवायचा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। तर आक्षेप काही वगैरे आक्षेप असेल तर तो या ठिकाणी 6 फेब्रुवारी 2025च्या आत या ईमेल आयडीवर याचा तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे। तर तो कसा नोंदवायचा या ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगेन। आता या ठिकाणी पाहू की आपण रिझल्ट कसा बघायचा। तर रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला परवा या वेबसाईटवरती यायचं आहे TETच्या। या ठिकाणी लॉगिनचं बटन दिसतं, या ठिकाणी हे लॉगिनचं बटन दिसतं। तर या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि 2 नंबरला जे बटन दिसते बघा या ठिकाणी उमेदवाराचे लॉगिन, या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण ज्यावेळी फॉर्म भरताना यूजर ID पासवर्ड तयार केला होता तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। यूजर ID पासवर्ड टाकून घेतलेला आहे, त्याच्यानंतर लॉगिन या बटनवर क्लिक करू। तर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल। पहिल्या ठिकाणी अर्ज भरलेली माहिती वगैरे, ते फी भरलेली वगैरे ते सगळं आहे। त्यानंतर लास्टला पाहू शकता या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे अंतरिम निकाल, या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। या बटनवर क्लिक करून घेतल्यानंतर खाली यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी रिझल्ट ओपन झालेला या ठिकाणी दिसून येतो। रिझल्टमध्ये आता आपण बघायचं आहे की आपल्याला पास आपण आहोत का नाही। तर या ठिकाणी आपला बैठक क्रमांक वगैरे सर्व दिसेल, बैठक क्रमांक दिसेल, या ठिकाणी आपलं कॅन्डिडेटचं नाव दिसेल, कोणता पेपर होता वगैरे काय सर्व माहिती दिसेल। पेपर आपला लँग्वेज इंग्लिश होती, सोशल सायन्स आपला सब्जेक्ट होता। त्याच्यानंतर या ठिकाणी दिसतं आपल्याला की आपल्याला किती मार्क्स पडले वगैरे ते या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी पाहू शकता हा जो 4 नंबरचा जो ऑप्शन आहे पात्रतेसाठी आवश्यक गुण, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते या ठिकाणी पाहू शकता। तर आपल्याला किती 89 या ठिकाणी दिलेले आहेत मार्क्स। म्हणजे पात्रता जर तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही पात्र होणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला 89% पडणे या ठिकाणी गरजेचे होते। पण यांना हे टक्के पडले आहेत किती, 50% पडलेले आहेत। तर ते या ठिकाणी त्यांना 50 मार्क्स पडलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी पाहू शकतात की 33.56% त्यांना मिळालेले आहेत। तर 33% मिळालेले आहेत, तर त्यांना आवश्यक टक्के होते या ठिकाणी 60% पडणे गरजेचे होते। त्यामुळे या ठिकाणी ते या ठिकाणी पात्र झालेले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी नॉट इलिजिबल या ठिकाणी दाखवत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर 60%पेक्षा जास्त टक्के पडले असेल तर या ठिकाणी इलिजिबिलिटीचं बटन आलं असतं आणि या ठिकाणी तुम्ही पुढच्या टेट परीक्षा देण्यासाठी पात्र झालात। तर या पद्धतीने हा रिझल्ट बघायचा आहे आणि याच्यातून ठरवायचं आहे की आपण पात्र आहात का नाही। तर या पद्धतीने हे चेक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितले होतं की याच्यामध्ये जर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा। मगाशी मी जो ईमेल ID दिलता त्या ईमेल IDला एक मेसेज करायचा आहे। त्या मेसेजमध्ये सांगायचं आहे की आम्हाला TETला एवढे पर्सेंटेज पडलेले दिसत आहेत, पण आम्हाला याच्यामध्ये जास्त पर्सेंटेज पडायला हवे होते। तर या ठिकाणी त्यांना ते सांगायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आपलं नाव लिहायचं आहे, आपला बैठक क्रमांक लिहायचा आहे, आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड लिहून द्यायचा आहे आणि किती मार्क्स पडले, ऑप्टेन मार्क्स किती पडले, टोटल मार्क्स किती पडले, किती पडायला पाहिजे होते ते व्यवस्थित सगळं लिहून त्यांना पाठवायचं आहे। तर ते 6 तारखेच्या आत ही सर्व प्रोसेस झालेली पाहिजे तुम्हाला। या पद्धतीने ते त्यांना ॲक्सेप्ट द्यायचं। त्याच्यानंतर ते तुम्हाला मेसेजद्वारे तुम्हाला सांगतील की तुमच्या निकालमध्ये काय बदल झाला काय नाही, ते तुम्हाला मेसेजद्वारे समजेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला पुन्हा, जर त्याच्यामध्ये काय बदल झाला असेल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला ते पुन्हा सांगतील। नक्की तुमचे मार्क्स वाढले किंवा नाही वाढले ते तुम्हाला नक्की सांगतील परत। त्याच्यानंतर या ठिकाणी टेट हे भरती कधी निघेल
तर आत्ता चालू आहे कोर्टामध्ये त्याची केस चालू आहे. ते टेटचा निकाल कधी टेट दुसरी टेट ही कधी होणार कधी नाही ते कोर्टात निकाल चालू आहे. तर त्याच्यावर आपल्या सरकारने जर ज्यावेळी आपल्याला उत्तर देईल तर त्याच्यानंतर ते आपण आपल्या चॅनेलवर सांगू की दुसरी टेट ही किती तारखेला चालू होणार आहे आणि त्याचा फॉर्म कसा भरावा. ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ता चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. त्याचा वेळोवेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहील. तसंच जास्त माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. त्याच्यामध्ये पण आपण नोटिफिकेशन वगैरे आपण सर्व मेसेज टाकत असतो यासाठी. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या TET दिलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.